अतिशय दुर्दैवी आहे। नाशिक जिल्ह्यात सध्या पावसानं काही प्रमाणात उसंत घेतली, मात्र त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या ग्रामीण भागात सकाळच्या सुमारास धडकी भरवणारा पाऊस बरसला। या पावसानं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाणी झालं। कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या कामाचा फटका नाशिककरांना बसला। या पावसात पालिकेच्या कामांची अक्षरशः पोलखोल झाली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची कोसळधार, पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका, महापालिकेच्या कामाची पोलखोल। हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यात सोमवारी रात्री ढगफुटीचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र ढगफुटी झाली नसली तरी पावसाची कोसळधार मात्र सुरू होती। नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर शहरात मंगळवारी रात्रीपासून पावसाचं धुमशान पाहायला मिळालंय। सातत्यानं सुरू असलेल्या पावसाच्या कोसळधारेमुळे रस्त्यांवर नद्यांप्रमाणे प्रवाह वाहत होता। सकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर दिसून आला। या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर नाशिक महामार्गावर पाणीच पाणी झालं होतं। आपण बघतोय नाशिक त्र्यंबकेश्वर रोड पूर्णतः बंद झालेला आहे। अर्थात नाशिक त्र्यंबकेश्वरचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे। हा मी ज्या चौकामध्ये उभा आहे हा नाशिक त्र्यंबक रोड आहे। पिंपळगाव बहुल्यापासून त्र्यंबकेश्वरला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती अशा स्वरूपानं गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपण बघतोय त्र्यंबकेश्वरवरून येणारे नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीनं रस्त्यामध्ये अडकलेले आहे। महाविद्यालयातील विद्यार्थी असतील तर त्याचबरोबर नागरिक असतील, त्यांची सगळी जी परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय, नदीचा प्रवाह जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा पद्धतीनं पूर्णतः बंद झालेला आहे। जोरदार पावसामुळे पहिल्यांदाच नंदिनी नदी दुथडी भरून वाहत होती। मळे विभागाला जोडणारा महादेववाडी तसेच गोरक्षनाथ रोडवरील पूलही पाण्याखाली गेला होता। त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव, बहुला परिसरात नंदिनी नदीचं पाणी शिरलं। या भागातील शेतीचं नुकसान झालं। तसेच कुंभमेळ्याच्या सुरू कामांनाही या पावसाचा फटका बसलाय। रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक बॅरिगेट्सही त्यात वाहून गेले। त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसलं। हा मुख्य रोड असल्यामुळे इथं वारंवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे। पूर्ण हायवे ब्लॉक झालेला आहे। या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी आम्ही शासनाला वारंवार विनंती केलेली आहे। गेल्या एक तासापासून आम्ही अडकलो आहोत, पण जायचा काही मार्गच दिसत नाही आणि रिटर्नला पण जायची काही सोय दिसत नाही। आता नागरिक जर असं अडकत असतील तर अवघड परिस्थिती आहे आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर जर तुम्ही काम करत असाल, अशी कामं असतील तर फार अवघड आहे पुढे। एक तासापासून आम्ही इथं अडकलेलो आहे पावसामध्ये। रस्ता फुटला आहे इथे, म्हणजे पुलाजवळच रस्ता फुटला आहे, म्हणून पाण्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आहोत। नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे या भागातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। न्यूज 18 मराठीनं या भागातील नागरिकांचे हाल मांडल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर रस्त्यावर आलेला राडारोडा आणि बॅरिगेट्स हटवण्यात आले। आता ना फ्रेश कन्स्ट्रक्शनमुळे आणि पावसामुळे ना काय झालं, ते कन्स्ट्रक्शन ब्रेक झालं होतं ॲक्च्युली। सो त्याच्यामुळे ना पुरा पाणी रोडवर आहे आता। आणि आता आपला पोलीस कॉन्स्टेबल आणि ट्रॅफिक पोलीस आणि सिटी पोलीस आणि ग्रामीण हद्द पोलीस पण सोबत आणि स्थानिकांनी पण सोबत ॲक्च्युली आपण कोऑर्डिनेशन करून आता मुकडून केलेले आहे आणि आता ट्रॅफिक सुरू आहे आणि 2 वेळेस ॲक्च्युली सुरू आहे ट्रॅफिक। या पहिल्याच पावसात नाशिक महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले। शहरात खोदलेल्या रस्त्यांमध्ये वाहनांची चाकं अडकून पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। नाशिक महानगरपालिकेचे टास्क फोर्स केवळ फास्ट ठरल्याची टीका करण्यात आली। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रातील रामकुंडातील पाणी पातळी वाढली होती। मात्र पावसाचा जोर ओसरल्यानं ही पाणी पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शहरातील अनेक नदी नाले प्रवाहित झालेत।
नाशिकच्या गोदावरी नदीवर आलेला सोमेश्वर धबधबाही शहरात पडणाऱ्या पावसानं प्रवाहित झालाय. ते माझ्या मागच्या बाजूला हा जो वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतो हा नाशिकच्या गोदावरी नदीवरचा सोमेश्वर वॉटरफॉल आहे. सोमेश्वर धबधबा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्या सोमेश्वर धबधब्यावर आल्यानंतर गोदावरी नदीचं रौद्र रूप काय आहे हे या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. आपण बघतोय कशा प्रमाणात किती मोठ्या प्रमाणामध्ये ही गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे. या काळ्या पाषाणामधून गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये झेपावणारं पाणी बघितल्यानंतर या गोदावरी नदीचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 2-3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणाऱ्या नाशिक शहरात काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मात्र ठिकठिकाणी साचलेलं पाणी, वाहतूक कोंडी, त्याचा नाशिककरांना झालेला मनस्ताप यामुळे नाशिक महापालिकेच्या कामाचं पितळही उघडं पडलंय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.